नमस्कार मित्रांनो, मॅथमॅजिक चॅनलवरती परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्या अरिथमॅटिक डी आयच्या सिरीजमध्ये आज बघणार आपण आय बी पी एस क्लर्क मेन्स 2017ला आलेला टाईम स्पीड डिस्टन्समधील ट्रेन्सवरील डी आय. खूप साधा डी आय एकदम. फक्त तुम्ही जर समजा त्या डी आयला घाबरले नसते तर इझिली 5 मिनटात पण नाही, 5 मिनटापेक्षा कमी वेळेमध्ये 5 मार्क घेता आले असते. ठीक आहे, बघा डी आयमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघू आपण. तर डी आयमध्ये सांगितलं असं आहे की टाईम रिक्वायर्ड टू कवर 450 किलोमीटर इन आवर्स. तर दोन ट्रेन दिलेले आहे, ट्रेन ए आणि ट्रेन बी, आणि त्यांना लागणारा रिस्पेक्टिव्ह टाईम सांगितला आहे. तर किती किलोमीटर कवर करण्यासाठी? 450 किलोमीटर कवर करण्यासाठी प्रत्येक गाडीला किती तास लागतो आहे ते सांगितलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर चला सुरुवात करू पहिल्या क्वेश्चनपासून. स्पीड ऑफ ट्रेन ए ऑन ट्यूजडे इज व्हॉट % मोर दॅन स्पीड ऑफ ट्रेन बी ऑन मंडे. काय म्हटलं आहे त्यांनी? स्पीड ऑफ ट्रेन ए कशाची? ट्यूजडेची. म्हणजे एचा ट्यूजडे म्हणजे कुठले येणार आहे? तर एचा ट्यूजडे म्हणजे ही स्पीड. हे काय दिलं आहे? टायमिंग दिलं आहे. एचा ट्यूजडे म्हणजे 2 तास लागतात. बघा, एच्या ट्यूजडेवाली स्पीड विचारली आपल्याला. तर एच्या ट्यूजडेला तिला किती तास लागत आहेत? 2 तास लागत आहे. आणि इज व्हॉट % मोर दॅन स्पीड ऑफ ट्रेन बी ऑन मंडे. तर ट्रेन बीची स्पीड सांगितली कशाची त्यांनी? मंडेची. मग बीचा मंडे म्हणजे कोणता येणार आहे? ही बीचा मंडे म्हणजे किती येतो आहे? 3. तर किती तास लागत आहे? 3 तास लागत आहे. ठीक आहे, मग आता त्यांनी काय विचारलं आहे? देन द स्पीड ऑफ ट्रेन बी ऑन मंडे. आता ही टायमिंग दिलेलं आहे. डिस्टन्स दोघं किती किती कवर करताय? 450 किलोमीटर कवर करताय. स्पीड जर काढायची ठरली, बघा पूर्ण डिटेलमध्ये जरी सोडवलं तरी चालेल, तर 2 तासात दोन्ही गाड्या किती किती किलोमीटर चालल्या होत्या? 450 किलोमीटर. दोन्ही गाड्या किती किलोमीटर चालल्या होत्या? 450 किलोमीटर. तर ही 2 तासामध्ये 450 किलोमीटर म्हणजे ह्या गाडीची स्पीड किती आली? 250 किलोमीटर पर आवरची. ठीक आहे, ट्रेन एची स्पीड किती आली? 225 kmph. ठीक आहे, नंतर ही 3 तासामध्ये 450 किलोमीटर म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे 150 kmph झाली हिची स्पीड. ठीक आहे, मग आता त्यांनी काय विचारले? स्पीड ऑफ ट्रेन ए ऑन ट्यूजडे इज व्हॉट % मोर दॅन, किती टक्क्यांनी जास्त आहे. मग आता 225 हा 150पेक्षा कितीने जास्त? तर कितीने जास्त? हे 50 वरचे 25 म्हणजे 75ने जास्त आहे. स्पीड कितीने जास्त? 75ने जास्त. बट कुणापेक्षा जास्त? तर 150पेक्षा जास्त. म्हणजे हे काय येणार आन्सर? मग 75ने जास्त. बट कुणापेक्षा जास्त? तर 150पेक्षा जास्त. मग 75/150 म्हणजे हाऊ मच % होत आहे? क्लिअरली दिसतं आहे, अर्धा आहे तो. 150पैकी 75 मार्क पडले म्हणजे किती टक्के मार्क पडले? तर 50%. म्हणजे ऑप्शन नंबर काय येतो आहे? बी. असं सोडवलं तरीही चालेल. ठीक आहे, असं सोडवलं तरी पण चालेल. बट यापेक्षा बेटर वे काय राहिला असतं याला सॉल्व करण्याचा? यापेक्षा बेटर वे कोणता राहिला असता? तर डिस्टन्स प्रत्येक केसमध्ये दोन्ही गाड्या सारखंच कव्हर करत आहे. मग डिस्टन्स जर सारखं दिलं असेल तर टाईमचा रेशो स्पीडच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. टाईमचा रेशो स्पीडच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मग एची ट्यूजडेचा टायमिंग दिलेला आहे तुम्हाला आणि बीचा मंडेचा टायमिंग दिलेला आहे. किती किती तास होते? 2 तास आणि 3 तास. ठीक आहे, हा कशाचा रेशो झाला आहे? टाईमचा रेशो. हा रेशो कशाचा झाला आहे? टाईमचा. मग स्पीडचा रेशो काय आला असता? याचे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 3:2. आणि आता त्यांनी तेच विचारलं होतं. मग पर्सेंटेजमध्ये विचारलं तर ॲक्च्युअल स्पीडची गरज पण नाही पडत आहे. तर एची स्पीड ही बीच्या स्पीडपेक्षा कितीने जास्त? तर कितीने जास्त? इथं 2 आहे, इथं 3 आहे, 1ने जास्त. आणि कुणापेक्षा जास्त? 2पेक्षा जास्त. 1/2 म्हणजे किती टक्के? 50% आला आन्सर. किती पर्सेंट येत आहे? 50%. तर हा सगळ्यात बेटर वे होता याला सॉल्व करण्याचं. पूर्ण सोडवायची गरज नव्हती. 2 आणि 3 रेशो होता, म्हणजे 3 आणि 2 होता, 2 आणि 3 झाला असता. कितीने जास्त? 1 कुणापेक्षा? 2पेक्षा. 1/2 म्हणजे हाऊ मच %? 50%. एकदम चिंडिडी आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर सेकंड. एक मिनटं. टाइम स्पीड डिस्टन्स. चला करा, दुसरा क्वेश्चन ट्राय करा. डी आय समजलं आहे ना? काय काय सांगितलं आहे की 2 गाड्या दिलेल्या आहे आणि दोन्ही गाड्या प्रत्येक दिवशी 450 किलोमीटर कवर करत आहे
आणि हे 450 किलोमीटर कवर करण्यासाठी लागणाऱ्या टायमाबद्दल त्यांनी बोललेलं आहे. सेकंड क्वेश्चन, फाइंड द ॲव्हरेज स्पीड ऑफ ट्रेन बी ऑन ट्यूजडे. काय विचारलं आहे आपल्याला? ॲव्हरेज स्पीड कुणाची? ट्रेन बीची. ट्रेन बी कधीचा? ट्यूजडेवाला, ठीक आहे. अँड ट्रेन ए ऑन वेनेसडे. ट्रेन ए कधीची? वेनेसडेची. मग आता पहिले यांचे टायमिंग काढून घ्या. ट्रेन बी ऑन ट्यूजडे. ट्रेन बी ऑन ट्यूजडे म्हणजे हा, तो म्हणजे किती आहे? 4.5 तास. ठीक आहे, ही झाली 4.5 तास. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे? ए ऑन वेनसडे. ए ऑन वेनसडे म्हणजे किती? तर 2.5 तास ना. सॉरी, 1 मिनटं, इथं हा नाही, ए ऑन वेनसडे म्हटलं आहे. ए ऑन वेनसडे म्हणजे हा किती तास म्हटलं आहे त्यांनी? 3 तास. दोन्ही केसमध्ये डिस्टन्स कवर किती? सारखंच आहे, 450 आणि 450. ठीक आहे. स्पीडचं काय विचारलं आहे त्यांनी आपल्याला? ॲव्हरेज विचारलं आहे. मग 4.5 आणि 3 हा टायमिंगचा रेशो. ठीक आहे. मग आता हे 4.5 तासामध्ये 450 किलोमीटर म्हणजे ह्या गाडीची स्पीड किती आली? तर 100 kmph. या गाडीची स्पीड किती आली? 100 kmph. नंतर ही 3 तासामध्ये 450 किलोमीटर म्हणजे या गाडीची स्पीड किती आली? 150 kmph. ठीक आहे. या दोघांचं विचारलं होतं ॲव्हरेज. बघा, गडबड हा एक पार्ट होऊ शकतो. काही जण असं करतील, याला ॲव्हरेज विचारलं आहे, मग ॲव्हरेज काय येणार आहे? 100 अधिक 150 डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज जर विचारलं तर 100 अधिक 150 डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज म्हणजे काय असतं? दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2. तर 100 आणि 150 किती येतो आहे? 250. आणि 250च्या अर्धे किती होणार आहे? 125 म्हणजे 125. बट असं काही ऑप्शन दिसतंय का कुठं? नाही आहे. मग हे करता येईल का? हे नाही करता येणार. का नाही करता येणार? कारण की इथं ॲव्हरेज स्पीड विचारली, तर ॲव्हरेज स्पीड हा नॉर्मल ॲव्हरेजवाला कन्सेप्ट नाही लावता येते ह्या केसमध्ये. तर इथं काय करावं लागेल तुम्हाला? ॲव्हरेज स्पीडसाठी एक फॉर्म्युला असतो. टाईम स्पीड डिस्टन्स जर बऱ्यापैकी माहिती असेल थोडंफार, तर जर टाईम जर सारखा दिलेला असेल, सॉरी डिस्टन्स जर सारखा असेल, 2 नसतं ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. डिस्टन्स जर सेम असेल तर ॲव्हरेज स्पीडसाठी फॉर्म्युला काय असतो? 2 × S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा कुठल्या केसमध्ये ॲप्लिकेबल असतो? जेव्हा डिस्टन्स सारखं दिलेलं असेल. आणि इथं आपल्याला डिस्टन्स त्यांनी काय सांगितलं आहे की दोन्ही गाड्या किती किती किलोमीटर चालत आहे? 450. म्हणजे डिस्टन्स काय म्हटलं आहे? सारखं. मग डिस्टन्स सारखं, तर ॲव्हरेज स्पीडसाठी फॉर्म्युला काय वापरावं लागेल? 2 × S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. वेअर S1 इज इक्वल टू काय येणार आहे? 100. आणि S2 इक्वल टू काय येणार आहे? 150. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा मग आता. तर 2 × 100 × 150 डिवायडेड बाय काय होणार आहे? दोघांची सम म्हणजे 100 + 150. फर्दर सॉल्व करा याला, तर काय होणार? मल्टिप्लाय नका करू सध्यावरती, कारण की डिवाईडमध्ये कोणीतरी येणार आहे, काटाकाटी होणार आहे, तर त्याला तसंच राहू द्या. डिवाईडमध्ये कोण येतं आहे? 100 + 150 म्हणजे 250. फर्दर काटाकाटी, 0 0 गेट कॅन्सल. 25 × 25, 25 चौक किती होत आहे? 100. 15 चौक किती होत आहे? 60. आणि 60 दुने किती होत आहे? तर 120 विल बी युअर फायनल ॲन्सर. ॲन्सर किती येत आहे? 120 kmph. समजलं आहे का? चुकून जर असा ॲव्हरेज विचारला असेल, टाईम स्पीड डिस्टन्स किंवा ट्रेन या टॉपिकमध्ये ॲव्हरेज विचारलं, तर दोघांची सम डिवायडेड बाय 2 हे ॲव्हरेज नसतं. इथं ॲव्हरेज स्पीड किती येणार आहे? तर 120ची. असं केलं तरी चालतं, किंवा फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट केलं तरी चालतं. मनानं जरी कन्सिडर केलं तरी चालेल. आता डायरेक्ट कसं करता येणार बघा. तर स्पीड 1 किती आली ती तुमची? 100. आणि स्पीड 2 किती आली ती? तर 150. मग एक रॅन्डम असं डिस्टन्स कन्सिडर करायचं, किंवा LCM घ्यायचं सरळ सोप्या भाषेमध्ये, की 100 आणि 150 या दोन्ही स्पीडनं कवर होईल असं डिस्टन्स पकडा. मग असं डिस्टन्स कुठलं येतं आहे? तर 300 किलोमीटर. म्हणजे सपोज मी असं कन्सिडर केलं की दोन्ही गाड्या डिस्टन्स किती कवर करत आहे? 300. अजून एक फॉर्म्युला असतो बघा, जेव्हा डिस्टन्स डिफरंट असेल, डिस्टन्स काय दिलेला असेल? डिफरंट असेल. सारखा असेल तर तो असतो फॉर्म्युला की 2 × S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. बट जर दिलेलं डिस्टन्स वेगवेगळं असेल तर काय? अजून एक फॉर्म्युला असतो, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम हा पण फॉर्म्युला वापरता येत असतो आपल्याला, की किती अंतर गेलं आहे आणि किती तासामध्ये गेलं. तर मी असं कन्सिडर केलं की 300 किलोमीटर डिस्टन्स कन्सिडर केलं.
मग पहिल्या गाडीची स्पीड किती दिलेली होती आपल्याला 100 kmph. मग 100 kmph स्पीडनं 300 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागत आहे? 3 तास. दुसऱ्या गाडीची स्पीड होती 150ची. 150च्या स्पीडनं 300 किलोमीटर जाण्यासाठी किती तास? 2 तास. ठीक आहे. तर आता काय विचारलं आहे त्यांनी आपल्याला? ॲव्हरेज स्पीड विचारली होती. मग टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. तर टोटल डिस्टन्स किती कवर होणार आहे? दोन्ही गाड्या 300 कवर करत आहे. पहिल्या गाडीचे 300, दुसऱ्या गाडीचे 300. हा झाला तुमचा टोटल टाईम, टोटल डिस्टन्स. डिवाइडमध्ये काय टाकायचं आहे तुम्हाला? टोटल टाईम किती कवर होतं आहे. टोटल टाईम किती लागतं आहे? 3 तास प्लस 2 तास. बस सॉल्व करा. 300 किती होत आहे? 600. 3 आणि 2 किती होत आहे? 5. 600 डिवायडेड बाय 5 म्हणजे 12×5 = 60 म्हणजे 120 kmph. ठीक आहे. असं केलं तरीही चालतं, जे सोयीस्कर वाटेल तुम्हाला. फॉर्म्युला वापरला तर फॉर्म्युला वापरा, किंवा दिलेल्या दोन्ही स्पीडचं काय घेऊन टाकायचं? तर LCM घेऊन टाकायचं. चला थर्ड क्वेश्चन बघू. थर्ड क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? ऑन फ्रायडे कुठं DIमध्ये दिसत नाही आहे, म्हणजे ह्या फ्रायडेचं रिलेशन दुसऱ्या कुणातरी सोबत सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. मग फ्रायडेबद्दल काय बोलत आहे? तर स्पीड ऑफ ट्रेन A इन्क्रीज बाय 60%. चला ठीक आहे. काय म्हटलं लिहून घ्या एकदा. A किती टक्क्यांनी वाढती आहे? Aची स्पीड वाढवायची तुम्हाला 60%. ठीक. त्यानंतर बीबद्दल काय बोललं आहे? स्पीड ऑफ ट्रेन B इन्क्रीज बाय किती टक्क्यांनी? 25%. बीची स्पीड किती टक्क्यांनी वाढवायची आहे? 25% वाढवायची. देन बट हे कशाच्या रिस्पेक्टमध्ये म्हटलं आहे त्यांनी? कम्पेअर टू थर्सडे. कम्पेअर टू कुणाच्या? थर्सडेच्या. मग थर्सडेच्या कम्पेअरमध्ये त्यांच्या स्पीड वाढवायच्या होत्या. आणि मग विचारलं होतं फाइंड द सम ऑफ टाईम टेकन बाय बोथ द ट्रेन सेपरेटली टू कवर द सेम डिस्टन्स. ठीक आहे. पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यांच्या स्पीड काढावं लागणार आहे थर्सडेच्या. मग थर्सडेबद्दल काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला? हे थर्सडेच्या रिस्पेक्टमध्ये वाढवणं आहे आपल्याला. पहिले थर्सडेबद्दल काय दिलं आहे? तर थर्सडेमध्ये टाईम सांगितलं आहे. किती तास लागत आहे? ईला लागतो आहे 4 तास. ट्रेन Aला लागणारे 4 तास. ट्रेन Bला लागणारे किती तास? 5 तास. म्हणजे स्पीड किती येणार आहे तुमची? पहिल्या ट्रेनची स्पीड 450 किलोमीटर जायचं होतं 4 तासामध्ये. ठीक आहे. 450 4 दे 225, आणि 225 अर्धे 112.5. डेसिमलमध्ये नंबर जात आहे, बळजबरी करू पण नका, राहू दे झालं तसंच. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलं आहे? 5 तासामध्ये जायचं आहे 450. मग 450 डिवायडेड बाय 5 तर 5 9 45, 90 kmph स्पीड येणार आहे. ठीक आहे. हे समजलं आहे का काय करतो आहे आपण? असं केलं तरी चालतं, पण पूर्ण डेसिमलमध्ये नंबर जात आहे म्हणून त्याला डिवाईड नाही केलं तरी चालेल. या स्पीड झाल्या त्यांच्या कधीच्या? तर या झाल्या थर्सडेच्या. आता आपल्याला काढायचे होते कुठल्या स्पीड? तर फ्रायडेच्या स्पीडबद्दल काय बोललं आहे? 60% जास्त. मग 60% जास्त म्हणजे 3/5 वाढवायची. म्हणजे जर ओरिजिनल 5 असेल तर 3 वरती वाढून 8 करायची. सेकंड केसमध्ये 25 होती तर 25 वाढवायची म्हणजे 1/4 वाढवायची. तर 4 वाढवून किती करायची आहे? 5. मग आता काढून घ्या. ही जी ओरिजिनल स्पीड होती इच्छा किती काढायची होती तुम्हाला? 5 डिवायडेड बाय 5 वरती 3 वाढून 8 करायची होती. ही येणार होती तुमची नवीन फ्रायडेवाली स्पीड. सेम इकडं पण 4 वरती 1 वाढवायची म्हणजे 4ची किती करायची होती? 5. हे समजलं आहे का? 100 वरती केलं कसं जरी केलं तरी चालेल. स्पीड काढायची. बघा त्यांनी सांगितलं होतं A आणि B बद्दल, बट कुणाच्या रिस्पेक्टमध्ये? तर थर्सडेच्या. 60% 25% वाढवायची होती. मला टायमिंग माहिती होते किती तास होते? 4 तास आणि 5 तास. मग 450 किलोमीटर 4 तासामध्ये ही झाली थर्सडेची स्पीड Aची, आणि ही 60% वाढवायची. मग 100 160 घेतला तरीही चालेल, बट जेव्हा डेसिमलमध्ये फ्रॅक्शन येत असतं तेव्हा खराब जात असतं, म्हणून कशावरती जा? सरळ फ्रॅक्शनवरती. 3/5 वाढवायची म्हणजे 5 वरती 3 वाढून 8 करायची होती. सेकंड केसमध्ये 1/4 वाढवायची होती म्हणजे 4 वरती 1 वाढून 5 करायची होती. स्पीड किती येत आहे ते काढून घ्या. तर काटाकाटी करा. काटाकाटी केली तर इकडं 4 1 4, 4 2 किती आला आहे? 8. मग 5 कट केलं तर किती उरतो येतो? इकडं 5 1 5, 5 9 45, 90 2 180. म्हणजे पहिली स्पीड झाली तुमची 180. ही कधीची झाली? पहिल्या ट्रेन Aची फ्रायडेची स्पीड आली 180. ट्रेन Bची कॅल्क्युलेट करा. हे 5 5 गेट कॅन्सल. 450/4 एक्झॅक्टली कटणार आहे का? नाही. मग 225 डिवायडेड बाय 4 जरी
225 डिवायडेड बाय 2 केलं तरी चालेल, किंवा अजून पॉईंटमध्ये न्यायची इच्छा असेल तर 112.5 होईल. बट डेसिमलमधले कॅल्क्युलेशन अवघड जात असतं, म्हणून शक्यतो काय करायचं, त्यांना पॉईंटमध्ये घेऊन जायचंच नाही. मग आता दोन्हीकडच्या स्पीड मिळाला आहे तुम्हाला. त्यांनी काय म्हटलं आहे, हाऊ मच टाईम रिक्वायर्ड टू कवर द सेम डिस्टन्स. मग सेम डिस्टन्स म्हणजे किती, तर आता परत दोन्ही गाड्यांना किती किती किलोमीटर कवर करायचे, तर 450 किलोमीटर कवर करायचे. पहिल्या गाडीला 450 किलोमीटर कवर करायचे, किती किलोमीटरच्या स्पीडनं, तर 180 किलोमीटरच्या स्पीडनं. दुसऱ्या गाडीला 450 किलोमीटर कवर करायचे, किती किलोमीटरच्या स्पीडनं, 225 डिवायडेड बाय 2, किंवा यालाच 112.5 जरी केलं तरी पण चालेल. पण डेसिमलमधल्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा 2-5 सेकंदासाठी विचार करावा लागत असतो. काटाकाटी करा, 0 0 गेट कॅन्सल, 9 कट केला, 9 5 45, 9 2 18, आणि 5च्या अर्धे होणारे 2.5 तास. पहिल्या ट्रेनला लागणारे किती तास, 2.5 तास. इथं काटाकाटी केल्यावरती काय होणार आहे, 225 450 कटला 2 टाइम्स, आणि हा 2 वरती मल्टिप्लायमध्ये गेला, बेदुने किती होत आहे, 4 तास. मग इकडचे 4 तास, ट्रेन बीला लागणारे 4, ट्रेन एला लागणारे 2.5, 4 आणि 2.5 म्हणजे किती तास होत आहे, 6.5 तास लागणार आहे. ठीक आहे. बघा, बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काही नव्हतं या डी आयमध्ये, एकदम चिल्लर डी आय. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, ए. बघा काय काय सांगितलं होतं, एची स्पीड 60% वाढवायची, बीची वाढवायची होती 25%. टायमिंग दिलेला होता 4 आणि 5. या टायमिंगवरून त्यांच्या नवीन स्पीड काढल्या मी. ठीक आहे, म्हणजे 450/4 ही जुनी स्पीड झाली थर्सडेची. फ्रायडेची त्याच्या 60% जास्त, म्हणजे 3/5ने जास्त म्हणजे 8/5. 1/4 जास्त म्हणजे 5/4. नवीन स्पीड आल्या, डिवाईड केलं, टाईम भेटला, किती तास येतो आहे, 6.5 तास. आय होप सगळ्यांना समजलं असेल. मूव करू नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मॅथमॅजिक टाइम स्पीड डिस्टन्स. क्वेश्चन नंबर 4. चला ट्राय करा सगळ्यांनी क्वेश्चन. तर काय म्हटलं आहे, स्पीड ऑफ ट्रेन ए ऑन ट्यूजडे. एची स्पीड कधीची सांगितली त्यांनी, ट्यूजडेची. मग एची ट्यूजडेची स्पीड म्हणजे हा ट्यूजडे, हा ए. तर किती तास सांगितलं आहे, 2 तास. मग 2 तासामध्ये किती बघा एचं काय सांगितलं आहे त्यांनी, ट्यूजडे. एच्या ट्यूजडेची स्पीड इज हाऊ मच लेस दॅन म्हटलं आहे. बघा हे लक्षात ठेवा, इथं काय म्हटलं आहे, हाऊ मच, व्हॉट पर्सेंट वगैरे नाही म्हटलं आहे, म्हणजे फक्त सरळ डिफरन्स विचारलं आहे. किती नेलं आहे कुणापेक्षा ट्रेन बी ऑन वेनसडे. बीची कुणाच्या, वेनसडेची. मग बी म्हणजे इकडं आणि वेनसडे म्हणजे 1.5 तास. तर इथं किती तास लागत होते, 2 तास. इथं किती तास लागत होता, 1.5 तास. किती किती किलोमीटर कवर करायचे दोघांना, 450. ठीक आहे. कशाचं काय विचारलं त्यांनी, स्पीड विचारली. मग 450 किलोमीटर जायचं होतं 2 तासामध्ये, म्हणजे स्पीड आली तुमची 225 kmph. आणि हे 1.5 तासामध्ये 450, तर 15 त्रिक 45, म्हणजे ही स्पीड कितीची झाली, तर 300 kmph. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं होतं, स्पीड ऑफ ट्रेन ए इज हाऊ मच लेस दॅन. एची स्पीड ही बीपेक्षा कितीने कमी आहे. किती पर्सेंटनं म्हटलं असतं तर ॲन्सर वेगळं आलं असतं, बट सरळ डिफरन्स विचारला आहे. तर 300 आणि 225, ॲन्सर किती येणार आहे, कितीने कमी आहे, तर ॲन्सर येणार तुमचं 75 kmph. तर 75 किलोमीटर पर आवर. म्हणजे ऑप्शन नंबर सी विल बी युअर राईट आन्सर. बघा साधे क्वेश्चन होते सगळे डी आयमधले, म्हणजे जर थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक बसून जर तुम्ही थोडासा टाईम दिला असता, मॅक्स टू मॅक्स 5 मिनटं जरी दिले तरी चालते. कारण की मेन्समध्ये आलेलं डी आय बरेच जणं घाबरूनच स्किप करून टाकता येईल, तर स्किप करण्यासारखं काहीच नव्हतं. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन नंबर 5 नंबरचं क्वेश्चन. फाइंड हाऊ मच टाइम ट्रेन ए कॅन कवर द गिवन डिस्टन्स इफ अ स्पीड ऑफ ट्रेन ए इन्क्रीज बाय 60% ऑन ट्यूजडे. स्पीड एची ट्रेन वाढवायची आहे, किती टक्क्याने वाढवायची, 60% वाढवायची. कधी वाढवायची, तर ट्यूजडेला वाढवायची. ट्यूजडेमध्ये ट्रेन ए किती कवर करते आहे, म्हणजे 2 तास लागत आहे. ट्यूजडेमध्ये ट्रेन एला किती तास लागत आहे, 2 तास. मग 2 तासामध्ये किती किलोमीटर कवर करणार आहे, त्यांनी काय सांगितलं होतं, ट्रेन ए कवर. बघा पहिले ते एची ट्यूजडेची स्पीड काढून घ्या. एची काय करायची होती आपल्याला,
ट्यूजडेची काढावं लागेल स्पीड. ठीक आहे, याबद्दल काय सांगितलं आहे त्यांनी, टाईम दिलेला आहे. टाईम किती तासाचा दिलेला आहे, 2 तास. मग 2 तासामध्ये किती किलोमीटर कवर करते ती गाडी, 450 किलोमीटर. म्हणजे स्पीड किती आली तुमची, 250 किलोमीटरची, 225 kmph. ठीक आहे. यानंतर काय म्हटलं आहे, स्पीड ऑफ ट्रेन ए इन्क्रीज बाय 60% ऑन ट्यूजडे. फाइंड हाऊ मच. अच्छा, 60% वाढवली. ट्यूजडेला जर ओरिजिनल जी स्पीड होती हिच्यापेक्षा 60% वाढवली. मग हिच्यापेक्षा 60% वाढवली तर 60%चा फ्रॅक्शन काय असतो, 60% वाढवायची. 60% म्हणजे 3/5 इन्क्रीज करायची. म्हणजे ओरिजिनल जर 5 असेल तर 3 युनिटनं वाढवून किती करायची, 8 करायची. म्हणजे याच्या काय करावं लागणार तुम्हाला, 8/5 काढावं लागणार होतं, 8/5. मग आता 5नं जर काटाकाटी केली तर काटाकाटी करून घ्या, किती येणार आहे. 5नं हा नंबर कट केला, 5 चोक 20, उरले किती 2, 5 5 किती होतं, 25. 45 × 8 म्हणजे 90 × 4, 9 चोक किती येत आहे, 36. म्हणजे 360 kmph ही झाली तुमच्या गाडीची नवीन स्पीड. या स्पीडनं डिस्टन्स किती कवर करायचं आहे तुम्हाला, 450 किलोमीटर. तेच डिस्टन्स कवर करायचं आहे ना. मग डिस्टन्स किती होतं, तर डिस्टन्स दिलेलं होतं 450 किलोमीटरचं. आणि हेच कवर करायचं आहे कितीच्या स्पीडनं, तर 360 km/h स्पीड. मग किती येणार आहे, तर 0 0 कॅन्सल केले, 9नं भाग देऊन टाकला, 0 0 कॅन्सल केला, 9नं डिवाईड केल्यावरती काय येणार आहे मग, 9 5 45 आणि 9 चोक 36. 5/4 म्हणजे 125% असतं. किंवा 5च्या अर्धे 2.5 आणि 2.5च्या अर्धे 1.25 म्हणजे 1.25 hours. हे यायला पाहिजे. आणि फायनल आन्सर तुमचा 1.25 आहे का ऑप्शन. ऑप्शन नंबर काय येतोय, डी. असं केलं तरी चालेल. किंवा अनदर वे काय करता आलं असतं, याला काही दुसरा ऑप्शन आहे का, रेशोवरती वगैरे जमेल का, तर 60% वाढवायची. काय करायचं होतं आपल्याला, 60% वाढवायचं, जमू शकतं बघा, रेशोवरती पण जमेल. रेशोवरती कसं, तर ट्रेन एबद्दलच सांगितलं आहे त्यांनी. अगोदर किती तास लागत होते, 2. डिस्टन्स तेवढंच कवर करायचं आहे. परत एकदा, मग डिस्टन्स तेवढंच कवर करायचं आहे तर टाईमचा रेशो स्पीडच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. टाईमचा रेशो जो असणार आहे हा स्पीडचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. स्पीडबद्दल काय सांगितलं आहे त्यांनी, 60% अप करायची. स्पीड 60% वाढवायची. म्हणजे जुनी स्पीड जर 5ची असेल तुमची तर 3 वाढवून किती करायची होती, 8. जुनी स्पीड जर 5 असेल तर नवीन स्पीड किती असणार होती, 8. म्हणजे 5 आणि 8 हा झाला कुणाचा रेशो, स्पीडचा. तर टाईमचा रेशो काय येणार आहे, याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे 8 आणि 5. 8 आणि 5 म्हणजे जुना जर टाईम तुम्हाला 8 तासाचा लागत असेल तर आता लागणार आहे किती, 5. आणि इथलं कुणाचे इक्विव्हॅलंट सांगितलं आहे आपल्याला, इथले हे जे 8 तास दिलेले ह्या 2 तासाच्या बरोबर सांगितले. ओरिजिनली टाईम किती लागत होता तिला, 2 तास. म्हणजे हे 8 म्हणजे जर 2 तास असतील, 8 म्हणजे जर 2 तासाचे इक्विव्हॅलंट असेल तर 5 म्हणजे किती, याचा कितवा पार्ट घेतला आहे, 1/4 घेतला आहे ना. याचा कितवा घेतला आहे, 1/4. ह्या 5च्या पण 1/4 घेऊन टाका. 5च्या अर्धे 2.5 आणि 2.5च्या अर्धे किती होणार आहे, 1.25. म्हणजे 1.25 hours विल बी युअर फायनल आन्सर. ठीक आहे, पूर्ण ते डिटेल नाही केलं तरी चालेल. तर टाईमचा रेशो स्पीडच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. स्पीड वाढवायची किती टक्क्यानं होती तुम्हाला, 60%. 60%चा फ्रॅक्शन किती असतो, 3/5. म्हणजे ओरिजिनल जर 5 असेल तर त्यावरती 3 वाढवून होणार किती होती, 8. मग स्पीडचा रेशो 5 आणि 8, टाईमचा रेशो 8 आणि 5. मग 8 युनिट म्हणजे रेशोमधील 8 युनिट म्हणजे 2 तास होते. तर रेशोमधील 5 युनिट म्हणजे किती तास असणार होते, तर 1.25 तास. म्हणजे ऑप्शन नंबर डी विल बी युअर फायनल आन्सर. तर बघा, आज बघितलं आपण कोणता, टाईम स्पीड डिस्टन्समधील ट्रेनवरील DI. हा DI कोणत्या परीक्षेमध्ये आलेला होता, IBPS क्लर्क मेन्स 2017ला येऊन गेलेला DI. ठीक आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू असंच कुठला तरी एखाद्या टॉपिकवरती DI, किंवा तुम्ही मेन्शन करा कमेंटमध्ये की कुठल्या टॉपिकवरती पाहिजे. माईट बी मग प्रोबॅबिलिटीवरती बनवतो. नसतं टाईम स्पीड डिस्टन्स झाला आहे आपला
त्यानंतर सिम्पल कंपाऊंडचा झाला आहे, टाईम अँड वर्कचा झाला आहे, प्रॉफिट लॉसवरती झाला आहे. एक डी आय बनवून मी आता नेक्स्ट डी आय माईट बी प्रोबेबिलिटीवरती असेल किंवा केस लेट गेल मी. चला ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांमध्ये नक्की शेअर करा सगळ्या. चला थँक्यू.